यामध्ये बघा मित्रांनो, आपल्याकडे बघा सायकॉलॉजी 217 ह्याच्यामध्ये आपल्याकडे महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असा आहे, पालक बनण्याचे निकष कोणते? ठीक आहे. पालक बनण्याचे निकष कोणते? हा खूप आय-एम-पी क्वेशन्स आहे. हा उद्याच्या पेपरमध्ये येऊ शकतो आणि तुम्ही याचं उत्तर जे आहे तुमच्या मनाने आरामात लिहू शकता. ठीक आहे. नंतर आहे बघा, तान्ही बाळ का रडते? आता तान्ही बाळ का रडते सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. तर ते तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता. ठीक आहे. नंतर आहे बघा, बालगीताचे निकष स्पष्ट करा. बालगीताचे निकष स्पष्ट करा. हे प्रश्न तुम्ही उत्तर तुम्ही वाचून घेऊ शकता. आणि तुम्ही तुमच्या आरामात तुम्हाला जसं येतं तसं तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता. ठीक आहे. नंतर आहे बघा 3 वर्षाच्या मुलांचा सामाजिक व भावनिक विकासाची लक्षणे कोणती? कुठली-कुठली लक्षणे आहेत? हे तुम्हाला जे आहे ते याच्या पुस्तकामध्ये वाचून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता. ठीक आहे. नंतर आहे बघा मुलांच्या विकासास खेळ कसा सहाय्यभूत ठरतो? कार्यक्षमता म्हणजे काय? हा प्रश्न तुम्हाला उद्या येणार आहे. कार्यक्षमता म्हणजे काय? हा प्रश्न तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. ठीक आहे. नंतर आहे बघा भाषा विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. कुठले-कुठले घटक आहेत जे भाषा विकासावर परिणाम करतात ते तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. ठीक आहे. नंतर आहे बघा भाषा शिकण्याची तत्त्वे सविस्तर लिहा. भाषा शिकण्याची तत्त्वे कुठले-कुठले असतात छोट्या बाळाला? ठीक आहे, ते तुम्हाला लिहायचं आहे. बुद्धिमान कसोट्यांचे प्रकार स्पष्ट करा. नंतर आहे बघा भावनिक विकासाचे मुख्य टप्पे कोणते? न्यूनगंड निर्माण होण्याची कारणे कोणती? पालकांनी करू नयेत अशा गोष्टी कोणत्या? आता बघा पालकांनी कुठल्या गोष्टी केल्या नाही पाहिजे? ठीक आहे, हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. तुम्ही मनाने देखील लिहू शकता. बाळाला धोक्याची लक्षणे कोणती? आता छोट्या बाळाला, तान्ह्या बाळाला कुठल्या-कुठल्या जे धोके असतात ते कुठले-कुठले लक्षणे आहेत, ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचे आहे. नंतर बघू आपण समोर कुठले प्रश्न आहेत. पुरुषाच्या 33व्या गुणसूत्राच्या जोडीला लिंग गुणसूत्र म्हणतात. ते विधान स्पष्ट करायचं तुम्हाला. ठीक आहे. तर हे तुम्ही पुस्तकामध्ये वाचून घ्या. तुम्हाला सविस्तरपणे त्याच्यामध्ये माहिती मिळेल. ठीक आहे. किंवा तुम्ही मनाने देखील याच्यामध्ये लिहू शकता. कारक कौशल्य शिकण्याचे फायदे कुठले? हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी व सामूहिक बुद्धिमान चाचणी यातील तुम्हाला भेद म्हणजेच काय याच्यात तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे. ठीक आहे. खेळ म्हणजे काय? कोणतेही 3 प्रकार स्पष्ट करा. खेळाचे कोणते तुम्हाला 3 प्रकार स्पष्ट करायचे आहेत. छोट्या मुलांचे बैठी खेळ कुठले-कुठले आहेत, ते तुम्हाला याच्यामध्ये स्पष्ट करायचे आहेत. ठीक आहे. अजून बघूया आपण समोर कुठले प्रश्न आहेत आपल्याकडे. जसं की कारक कौशल्य शिकण्याची पद्धत आपण आता झालेला आहे. विकास म्हणजे काय? विकासाची तुम्हाला वैशिष्ट्ये लिहायची आहे. ताल्यबाळ रडण्याची कारणे आपण अगोदर डिस्कस केलेले आहेत. ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. प्रसूतीपूर्व विकासावर परिणाम करणारे घटक कुठले? हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. खेळाचे मूल्य कोणते? ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. कौटुंबिक वातावरणाचे प्रमुख 3 घटक कुठले? पालकांनो करू नयेत अशा कृत्या कुठल्या-कुठल्या? ठीक आहे. हे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. मतिमंदत्वाचे प्रकार स्पष्ट करा. ठीक आहे. मतिमंदत्वाचे प्रकार कुठले-कुठले आहेत? भरपूर आहेत. ते तुम्हाला डिस्कस करायचे आहेत. ते तुम्ही लिहू शकता. अ, इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याचे तोटे कोणते? बघा आता चला चांगला एक प्रश्न आलेलाच आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याचे तोटे कोणते? एकदम तुम्ही लहान बाळाला म्हणजे समजा जर डायरेक्ट इंग्रजी मीडियमला टाकलं तर त्याचे तुम्हाला तोटे दिसणारच आहेत. ठीक आहे. भाषा विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करायचे आहेत तुम्हाला. कुठले-कुठले घटक आहेत ते तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. खेळावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करायचे आहेत. तुम्ही मनाने लिहू शकता किंवा तुमच्या पुस्तकातून तुम्ही बघून लिहू शकता. भाषा शिकण्याची तत्त्वे कोणती आहेत ते तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. आहारातील पोषक घटक कोणते ते देखील तुम्हाला लिहायचे आहेत. लहान मुलांना घरातील संभाव्य धोक्याची गोष्टी कोणत्या? जसं की आपण अगोदर डिस्कस केलेलं आहे. छोट्या बाळांना ठीक आहे, कुठल्या-कुठल्या धोक्याची लक्षणे असतात. न्यूनगंड निर्माण होण्याची कारणे काय असतात? ते देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. अजून बघूया आपल्याकडे प्रसूतीपूर्व विकासावर परिणाम करणारे घटक हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. नवजात बालकाच्या कोणत्याही 5 प्रतिक्षिप्त क्रियांचे वर्णन तुम्हाला करायचे आहे. बाळ जन्मल्यानंतर ठीक आहे. जे नवजात बालक असतं त्याचे तुम्हाला कुठल्याही 5 प्रतिक्षिप्त क्रियांचे वर्णन करायचे आहेत. नंतर आहे बघा समोरचा प्रश्न विकासाची तत्त्वे विशद करायची आहेत. विकासाची तत्त्व कुठले-कुठले आहेत? ते तुम्हाला याच्यामध्ये विशद करायचे आहेत. नंतर आहे पालकत्वाची जबाबदारी पेलण्यासाठी आवश्यक असलेले निकष तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. आहारात कौशल्य शिकण्याच्या पद्धती आपण अगोदर डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे. नंतर आहे मुलांसाठी कृतींचे आयोजन करताना स्वतःला कोणते प्रश्न विचारावेत? आजारी मुलांनी रमविण्यासाठी आवश्यक उपक्रम सूचना कुठल्या असतात? ठीक आहे. समजा छोटं बाळ आहे किंवा छोटं एखादं मूल आहे, ते समजा आजारी असेल, तर त्याला तुम्हाला रमवण्यासाठी म्हणजे त्याला काम करण्यासाठी, त्याने हालचाल करण्यासाठी तुम्ही कुठले-कुठले उपक्रम करता, कुठले बैठी खेळ खेळता, ते तुम्हाला याच्यामध्ये मनाने तुम्ही लिहू शकता. मुलांच्या विकासासाठी प्रोत्साहन देता येणारे घटक कुठले-कुठले आहेत, ते देखील तुम्हाला ते तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. मुलांच्या बाबतीत पालकांना पडणाऱ्या प्रश्नांचे वर्गीकरण करा. आता प्रत्येक आई-वडिलांना जे आहे त्यांच्या मुलांबद्दल जे आहेत, विविध त्यांच्या करिअरशी रिलेटेड कुठल्याही प्रत्येक गोष्टीसाठी जे आहे ते अनेक प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये पडलेले असतात. ठीक आहे. अ, ते झालं. नंतर आहे बघा मुलांच्या बाबतीत संभाव्य धोके टाळण्यासाठी तुम्ही कोणती जबाबदारी घ्याल? बघा हाच प्रश्न तुम्हाला घुमून फिरून विचारलेला आहे. ठीक आहे. त्याचे देखील तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. मुलांच्या आहारातील अडचणी व त्यावर उपाय तुम्हाला थोडक्यात स्पष्ट करायचे आहेत. कुठल्या-कुठल्या अडचणी आहेत? ठीक आहे. ते तुम्हाला करायचं आहे. मतिमंदत्वाची तुम्हाला कारणे लिहायची आहे.
आणि मतिमंदत्वाचे किती प्रकार आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये 2-3 लिहायचे आहेत. कार्यक्षमता म्हणजे काय हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. हा प्रश्न उद्या येणारच आहे. मुलांचे शब्दसंग्रह वाढवण्यासाठी घरी राबवता येणारे कोणतेही 5 उपक्रम, ठीक आहे, ज्याला तुम्ही अ, बेटी खेळ वगैरे म्हणता. बुद्धी म्हणजे काय? किंवा बुद्धीच्या अवस्था कशा आहेत ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. ठीक आहे. नंतर आहे बघा सामाजिक विकासकरिता करावयाचे उपक्रम तुम्हाला थोडक्यामध्ये लिहायचे आहे. ठीक आहे. नंतर आहे भावनिक विकासाचे मुख्य टप्पे थोडक्यात तुम्हाला याची माहिती लिहायची आहे. व्यक्तिमत्व विकासाच्या कोणत्याही 5 अवस्थांचे तुम्हाला वर्णन करायचे आहे आणि खेळ म्हणजे काय आणि खेळाचे प्रकार कुठले हे देखील तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. एकदम सोपा पेपर आहे. तुम्ही आरामात लिहू शकता. ठीक आहे. नंतर बघूया आपण प्रसूतीपूर्व विकासावर परिणाम करणारे 5 घटक लिहा. हे आपण झालेलंच आहे. ताण बाळा राहण्याची कारणे हे पण झालेलं आहे आपलं. ठीक आहे. तेच प्रश्न आहेत. ते तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. मतिमंदाचे 4 प्रकार कुठले? खेळाचे कोणते 4 मूल्य सांगा? बुद्ध्यांक म्हणजे काय? बघा हा प्रश्न महत्त्वाचा आहे. बुद्ध्यांक म्हणजे काय? ठीक आहे. बुद्ध्यांक कशाला म्हणायचं? हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. उत्तर बाल्यावस्थेतील कौशल्याचे वर्गीकरण तुम्हाला करायचे आहे. खेळावर परिणाम करणारे घटक, विकासाचे कोणतेही 5 वैशिष्ट्ये, भाषा विकासातील वैशिष्ट्ये तुम्हाला लिहायची आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याचे तुम्हाला तोटे देखील लिहायचे आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासाकरिता पालकांनी कोणत्या गोष्टी करू नये, हे देखील तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो असे भरपूर IMP क्वेशन्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तुम्ही एवढे जरी वाचून गेले, तुम्हाला भरपूर काही तुम्ही जे आरामात पास होऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो तुम्हाला जर का IMP नोट्स, IMP क्वेशन्स आणि अजून तुम्हाला होम असाइनमेंटचे उत्तर पाहिजे असतील, तर मी रेडीमेड जे आहे आपल्या ॲप्लिकेशनवर टाकलेले आहेत. तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. परीक्षित अभ्यास ए टू टॉप. ठीक आहे. याची मी लिंक तुम्हाला खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथून जे आहे हे ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर अशा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.